नमस्कार मैत्रिणींनो, रुपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, प्रथम तर तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत स्पेशल इथे मी तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत. अगदी नरम मऊसूत असे हे लाडू इथे मी बनवलेले आहेत. म्हणजे मैत्रिणींनो, जर आपल्या घरात कुणी वयोवृद्ध असेल किंवा कुणाला काही दाताचा प्रॉब्लेम असेल तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू होतात. आणि हे लाडू बनवण्याची ना माझी एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे ना, लाडू बनवताना मी कुठेही यामध्ये गुळाचा पाक वगैरे वापरलेला नाही आहे किंवा गुळाचा पाक बनवलेला नाही आहे किंवा गूळ मी डायरेक्ट मिक्स केलेला नाही आहे. तर ही वेगळी पद्धत काय आहे, कशी आहे, हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला रेसिपीला आता सुरुवात करू. तर बघा, इथे कुकरची 2 भांडी घेतलेली आहेत आणि या वाटीने एका भांड्यामध्ये 1.5 वाटी आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी याप्रमाणे मी इथे गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि ज्या वाटीने गूळ घेतला आहे ना दोन्हीही भांड्यांमध्ये, तर त्याच वाटीने आता आपल्याला पुढीलही साहित्य घ्यायचं आहे. आणि आता ह्या गुळाचं काय करायचं ते बघूया. तर बघा, इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण कुकरला डाळ भात लावतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला कुकर इथे आता लावून घ्यायचा आहे. तर कुकर लावण्यासाठी काय केलं मी, 1 ग्लास यामध्ये आधी सर्वप्रथम तर पाणी घालून घेतलेलं आहे. त्यावरती एक कढी ठेवली आणि दोन्ही डबे आपल्याला त्या कढीवरती ठेवून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये वाफ आणि पाण्याचा एकही अंश गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला झाकण याच्यावरती उपडं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून झालं की याची आपल्याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. त्यासाठी गॅस मी इथे पेटवून घेतला आहे. गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला कुकरची इथे फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे. यासाठी 10 ते 12 मिनिटाचा कालावधी लागतो आहे. आता कुकरची शिट्टी होती आहे तोपर्यंत गॅसवरती आपल्याला पुन्हा कढई ठेवून घ्यायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 वाट्या सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. बघा, ज्या वाटीने गूळ घेतला आहे ना मैत्रिणींनो, त्याच वाटीने 2 वाट्या इथे सफेद तीळ मी घेतलेले आहेत. आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तीळ 2 ते 3 मिनिट एकसारखं हलवत अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे आता मी एकसारखं हलवत तीळ भाजून घेत आहे. बघा, थोडंसं मी तुम्हाला आता जवळून दाखवते. तीळ आपले 2-3 मिनिटानंतर या पद्धतीने असे व्यवस्थित फुललेले आहेत. अगदी व्यवस्थित तडतडायला लागलेले आहेत. बघा, तर सरासरी 2-3 मिनिटाचा कालावधी लागतो बरं का तीळ आपल्याला भाजायला. तर आता तीळ आपले इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तीळ जास्त करपू द्यायचे नाही आहे, तर नाहीतर कडसर लागतात. तर त्यासाठी तीळ आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच एकसारखे हलवत भाजायचे आहेत. तीळ आता आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहेत जेणेकरून ते लवकरात लवकर थंड होतील. बघा, या पद्धतीने आता मी हे सर्व पसरून घेतलेलं आहे. तीळ आपले आता थंड होत आहेत. तोपर्यंत आपल्याला त्याच कढईमध्ये 2 वाट्या शेंगदाणे घ्यायचे आहेत. बघा, ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने तीळ आणि शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जरूर हे तिळगुळाचे लाडू करून पहा. तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला असे मीडियम फ्लेमवरती एक 2-3 मिनिट व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे. त्यावर हलकेसे डाग आले की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि शेंगदाणे भाजले की नाही ते जर बघायचं असेल तर एखादा शेंगदाणा असा घेऊन चोळून बघायचा. त्याचं टरफल जर अलगदपणे व्यवस्थित निघलं तर समजायचं शेंगदाणे आपले व्यवस्थित खरपूस भाजलेले आहेत. तर इथे आता आपले शेंगदाणेही भाजून झालेले आहेत. शेंगदाणेसुद्धा मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेत आहे. बघा, आणि थंड होण्यासाठी ते व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे थंड झाले की आपल्याला या पद्धतीने असे बघा चोळून त्याची साल काढून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी सर्व आता साल काढून घेतलेली आहे. शेंगदाणे आपल्याला आता इथे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे तीळही थंड झालेले आहेत.
शेंगदाणे पण आपले व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धे शेंगदाणे घालून घेत आहे आणि अर्धे तीळ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाणे आणि तीळ सेपरेट न वाटता मिक्स करून वाटून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालू बंद करत असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अगदी खव्यासारखं हे मिश्रण मऊसूत होतं बघा या पद्धतीने असं. तर आता एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि 2 बॅचेसमध्ये हे मी संपूर्ण वाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि आता हे सर्व मी व्यवस्थित हाताने असं मोकळं करून घेणार आहे. अगदी असं मस्त झालेलं आहे बघा. आणि या पद्धतीने तुम्ही जरूर हे लाडू करून पहा. आणि मैत्रिणींनो, आता आपली बघा इथे कुकरची 1 शिट्टीही होत आहे. कुकरची शिट्टी झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. एक 5-10 मिनिट कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. कुकर थंड झाला की झाकण काढून बघा आपला गूळ कसा झाला आहे ते बघायचं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने गूळ आपला इथे मेल्ट होतो. खूप छान ही पद्धत आहे, ट्रिक आहे. ह्या पद्धतीने जर केलं तर खरंच लाडू अगदी मऊसूत होतात. म्हणजे जर आपण गुळाचा पाक केला ना तर ते कडक होतात किंवा आपण गुळाचा पाक करताना लाडू वळताना आपल्या हाताला चटके लागतात. शेवटी कधी आपल्याला पुन्हा ते मिश्रण गरम करावं लागतं. तर या पद्धतीमध्ये कुठेही काहीही गरम वगैरे करायचं नाही आहे, हाताला चटकेसुद्धा लागत नाही आहे. तर या पद्धतीने गूळ आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिश्रणामध्ये हे सर्व मेल्ट झालेला गूळ आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने असं सर्व मिक्स करून ओतून घ्यायचं आहे. म्हणजे खूप छान आणि खरंच मी सांगते तोंडात टाकताच विरघळतात असे हे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू जरूर करून पहा. आणि आता हे आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व गूळ आपल्या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे. बघा मिक्स केल्यानंतर सर्व मिश्रण असं अगदी फुलून आलेलं आहे आणि अगदी असं कोरडं झालेलं आहे. म्हणजे लाडूही वळवायला अगदी आपल्याला सुरळीत आणि सोपं होतं. बघा अशा पद्धतीने. आणि कुठेही ते म्हणजे भांड्याला चिटकत वगैरे नाही आहे. त्यानंतर बघा इथे बदामाचे उभे असे काप करून घेतलेले आहेत. एक 7-8 बदाम मी इथे घेतलेले आहेत आणि 7-8 काजू घेऊन त्याचं बारीक असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि हे सर्व घालून घेतलेलं आहे. हे सर्व घालताना तुम्ही गुळासोबत घातलं तरीही चालेल बरं का मैत्रिणींनो. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा इथे आपलं हे जे भांडं घेतले त्यालासुद्धा बिलकुल गूळ असा चिकटलेला नाही आहे किंवा म्हणजे उचटणीला वगैरे पण असा चिकटत नाही. अगदी एकदम असं सहजच निघतो तो. तसं गुळाचा जर पाक केला ना तर सगळं भांड्याला चिकटल्या जातो. आणि बघा इथे हातालासुद्धा चिकटत नाही आहे. एकदम अगदी असं खूप छान असं हे मिश्रण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाडू वळवून घ्यायचे आहेत. मी मीडियम साईजचे लाडू वळवले आहे. तुम्ही थोडासा आकार छोटा मोठा करू शकता. अशा पद्धतीने लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत. तर बघा एक लाडू इथे मी वळवून घेतला आहे. आता पुन्हा मी अजून एक लाडू वळवून दाखवणार आहे. बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा लाडू वळवून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता दुसराही लाडू मी वळवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, या संक्रांतीला नक्कीच असे हे तिळगुळाचे लाडू बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.